मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शहरासह परिसरात दिवाळी पाडव्यानिमित्त गवळी समाज बांधवांतर्फे सगर पूजनाचा कार्यक्रम संपन्न। महायुतीचे उमेदवार राम बधाने यांनी नगाव येथील मारुती मंदिर व महादेव मंदिर येथे नारळ वाढवून प्रचाराचा केला शुभारंभ। सत्यशोधक समाज संघातर्फे बळीराजा पूजनाचा कार्यक्रम संपन्न। आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या जयंतीदिनी शेतकरी व शेतमजूर यांना जादूटोणाविरोधी कायद्याचे फलक लावून करण्यात आली जनजागृती। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरासह परिसरात दिवाळी पाडव्यानिमित्त गवळी समाज बांधवांतर्फे सगर पूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। सगर पूजनाची जुनी परंपरा आजही गवळी समाजातर्फे जपण्यात येत आहे। दिवाळी पाडव्यानिमित्त धुळे शहरासह परिसरात सगर पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। महाभारत काळात भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून गवळी समाजाच्या पशुधनाचे संरक्षण केले होते, तेव्हापासून सगर पूजनाची सुरुवात झाली आहे असे जुने जाणकार सांगतात। पारंपरिक दुग्ध व्यवसायानिमित्त गवळी समाज बांधव दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा निमित्त सगर उत्सव साजरा करतात। आगामी काळात व येणाऱ्या नववर्षात राज्यासह देशात व समाजात अघटित संकट येऊ नये म्हणून गाई म्हशी लक्ष्मीचे स्वरूप आणि यमराजाचे वाहन रेड्याची दिवाळी पाडव्यानिमित्त सगर पूजन केले जाते। वीरशैव लिंगायत गवळी समाज म्हैस व रेड्याच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठी ही परंपरा आजही जोपासत आहे। दिवाळी पाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गवळी समाज बांधव एकत्र जमतात। या उत्सवाचे महत्व म्हणजे सगर अर्थात रेड्याचे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते। शहरातील पांढरा नदी किनारी असलेल्या साईबाबा नगर नकाने रोड येथे वीरशैव लिंगायत गवळी समाज पंच कमिटीतर्फे रेड्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व लक्ष्मीआई मंदिरात पूजन करून रेड्यांची झुंज लावण्यात आली। यावेळी नारायण जोमेवाळे, सिद्धप्पा खंडरकर, बटूआप्पा उदीकर, शिवाजी गुगरे, दामाजी औशीकर, माधव देखना आदी उपस्थित होते। वादाप्रमाणे लक्ष्मी पूजनानंतर बलिप्रतिचा आमचा सण साजरा होतो आणि गुरांना आमच्या लक्ष्मी मातेच्या मंदिरावर आणतो आणि त्याची पूजा करतो। तर मग रेड्यांची चक्कर लावून समाप्त केली जाते। फार पूर्वीपासून चालत आलेली हे आहे, परंपरा आहे। 40 वर्षापासून परंपरा चालू आहे, ते आम्ही आता पुढे चालू ठेवलेले आहे। रेड्यांची पूजा करून मग रेड्यांची चक्कर लावलं जाते आणि मग याच्यातील महत्त्वाचा सण म्हणजे दीपावली। या दीपावली सणाचा शुभारंभ सुद्धा तो वसुबारस म्हणजे गाय गोऱ्याची पूजा करून सुरुवात होते। तर आज बलिप्रतिपदा दिन म्हणजे गोवर्धन पूजा आणि बलीची पूजा या कार्यक्रमानंतर दीपावली उत्सवाचा निरोप समारंभ असतो। गवळी समाजातील आमचे या सुभाषनगर परिसरातील आणि आमचे महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेशाचे सदस्य काशीनाथ अप्पा गोविंदराव जाधव यांच्या घरी अनेक वर्षापासून ही परंपरा आहे। आज या ठिकाणी त्यांनी पूजन करून या कार्यक्रमाचं त्यांचा सर्व परिवार, मुली, नातवंड आणि समाज बांधवांना बोलून हा उत्सव साजरी केला जातो। या ठिकाणी बलिराजाचं पूजन करून सगर हा कार्यक्रम गवळी समाजामध्ये म्हटला जातो। म्हशींचं पूजन, परंतु आता या ठिकाणी म्हशी बांधायला जागा नाही, बाजूला त्याचा वाडा होता, फक्त बलिराजाला आणून या ठिकाणी त्याचं सगर पूजन केलेलं आहे। मी या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचा अध्यक्ष या नात्याने हार्दिक शुभेच्छा देतो। गोपाल कृष्ण भगवान। धुळे ग्रामीण विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राम बधाने यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभ दिनी नगाव येथील मारुती मंदिर व महादेव मंदिर येथे नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला। दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर धुळे ग्रामीण मतदारसंघाचे महायुतीतर्फे भाजपचे अधिकृत उमेदवार राम उर्फ राघवेंद्र बधाने यांच्या प्रचाराचा शुभारंभ नगाव येथील मारुती मंदिर व महादेव मंदिर येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला। शनिवारी सकाळी 8 ला नगाव येथील मारुती मंदिर व महादेव मंदिर येथे श्रीफळ वाढवण्यात आला व बधाने यांच्या विजयाचे साकडे घालण्यात आले। विधानसभेच्या धुळे ग्रामीण मधून भाजप महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार
तथा जिल्हा परिषदेचे सदस्य राम उर्फ राघवेंद्र भदाने यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ काही दिवसांपासून जिल्हा परिषद गटनिहाय ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेत संवादही साधला जात आहे. परंतु शनिवारी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्त साधत त्यांच्या प्रचाराचा अधिकृत प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, बबनराव चौधरी, अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, संजय शर्मा, मनोहर बदाने, बापू कलाने, उत्कर्ष पाटील, किशोर सिंघवी, ज्ञानेश्वर चौधरी, आर के माळी, देवेंद्र पाटील, संग्राम पाटील, आशुतोष पाटील यांच्यासह भाजप व मित्र पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जर एखाद्याचा फोन आला की एखाद्या गरीब दुब्याचा आपल्याला अडी अडचण आहे, आम्ही सगळेजण फाळ्या गोळा करतोय, त्या फाळ्यामध्ये तुमचा पण फाळा लावा आणि त्याचं दवाखान्याचं बिल द्या. असं भावनिकतेचं नाळ या धुळे तालुक्याच्या कार्यकर्त्याच्या सोबत, या धुळे तालुक्याच्या ग्रामीणच्या जनतेच्या सोबत जोडलेली आहे. जर माझ्या पोटामध्ये दुखलं तर यांच्या पोटामध्ये सुद्धा दुखतं, अशी नाळ आमची भावनिकतेची जोडलेली आहे. आणि म्हणून दिवाळीचा सण असताना सुद्धा माझ्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळे लोक उपस्थित आहेत. हा माझा मोठा अभिमान आहे, हा माझा मान सन्मान आहे. उद्याच्याला 32 वर्षाचा तरुण जर धुळे तालुक्यातनं निवडून गेला तर उद्याच्याचा 50 वर्षासाठी तुमच्या सगळ्यांचा जनसेवक आमदार म्हणून जर मला संधी मिळत असेल, या सगळ्या ज्येष्ठ मंडळीच्या माध्यमातून जर मला निवडून देत असणार, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर जर मला निवडून देत असणार, तर या तालुक्याच्यासाठी दिवस रात्र करण्याची माझी मानसिकता आहे. या तालुक्याच्यासाठी दिवस रात्र झटण्याची, या तालुक्याचे सगळे सिंचनाचे प्रश्न जे राहिले, रोजगाराचे प्रश्न जे राहिले, ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सगळेजण माझ्या पाठीमागे राहाल, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. राहाल का नाही राहाल? खरंच का? बोला भारतीय जनता पार्टीचा. दिवाळी पाडव्यानिमित्त धुळे शहरातील अंडाकृती बगीचा येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या आवारात सत्यशोधक समाज संघातर्फे बळीराजा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दिवाळी पाडव्यानिमित्त धुळे शहरातील अंडाकृती बगीचा येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या आवारात सत्यशोधक समाज संघातर्फे बळीराजा पूजन करण्यात आले. यावेळी इडापिडा टळो, बळीराजाचं राज्य येवो अशा घोषणाही देण्यात आल्या. या प्रसंगी राजकिशोर तायडे, प्राध्यापक अनिल बोरसे, प्राध्यापक तीर्थदास आहिरे, ज्ञानेश्वर माळी, प्राध्यापक भूषण पाटील, डॉक्टर झालटे, विजेंद्र चव्हाण, डॉक्टर सुनील वाघ, डॉक्टर सुशील कुमार महाजन, दिलीप देवरे, डी.पी. महाले, बी.एन. बिरारी, बिपिन रोकडे, पियुष बोरसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सम्राट बळीराजा, या सम्राट बळीराजाचा आज उत्सव या देशात आजही माझ्या महामाता म्हणतात, आपल्या भावाला त्यांना इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य हो. ते बळीचं राज्य ही व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सम्राट बळीराजाचं पूजन आज सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याजवळ त्यांच्या साक्षीने आज झालं. या सम्राट बळीराजाच्या काळात जो शेतकरी सुखी होता, खासदार सुखी होता, संपूर्ण देश सुखी होता. आणि ह्या सम्राट बळीराजाचं राज्य पुन्हा यावं. वैदिकांच्या संस्कृतीपेक्षा सम्राट बळीराजाची जी सत्ता होती ही सर्वसामान्य सर्वांना एकत्र घेऊन चालणारी होती. आणि ही सत्ता न्याय व्यवस्था होती, न्यायिक होता. आणि ही न्याय व्यवस्था परत पुनर्स्थापित व्हावी म्हणून आज सम्राट बळीराजाचं स्मरण केलं गेलं. आजही माझ्या मावल्यांची इच्छा आहे, सर्वांची इच्छा आहे, सर्व समाजाची इच्छा आहे की आजही विडापिडा टाळो आणि बळीचं राज्य हो. आणि ही व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला सर्वांना नवीन पिढीसाठी सम्राट बळीराजा काय होता, कोण होता हे समजावं म्हणून हा सम्राट बळीराजा उत्सव बलप्रतिष्ठेच्या दिवशी केला जातो. आणि या बलप्रतिष्ठेच्या या बळी उत्सवाचे आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. धुळे तालुक्यातील निंबुळे येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदिनी शेतकरी शेतमजूर यांना जादूटोणा विरोधी कायद्याचे फलक लावून जनजागृती करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदिनी धुळे तालुक्यातील निंबुळ येथे शुक्रवारी शेतकरी शेतमजूर यांना जादूटोणा विरोधी कायद्याचे फलक लावून जनजागृती करण्यात आली. यावेळी गावातील तरुण शेतकरी मजूर यांना एकत्र जमवून जादूटोणा विरोधी तसेच सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याबद्दलची ही जनजागृती करण्यात आली. विवेकी समाज निर्माण व्हावा. प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारण, भाव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. त्यामुळे चमत्काराचे दावे करणाऱ्या लोकांवर भरोसा ठेवू नका असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी दिलीप खिवसरा, टी.के. पाटील, रावण सूर्यवंशी, गणेश ठाकरे, सुरेश ठाकरे, मोहन आहिरे, पंकज सूर्यवंशी, सोपान वाघ, हर्षल सूर्यवंशी
एकनाथ निकम, जिजाबराव सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी, शेतमजूर व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार साथी, आज डॉक्टर शहीद नरेंद्र दाभोळकर यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसाचे औचित्य साधून आज निंगू येथे कष्टकरी, शेतकरी, मजूर लोकांना जादूटोणाविरोधी कायद्या याचे बॅनर्स 12 कलम आहेत त्याबद्दल जनजागृती केली. आपण श्रद्धा ठेवावे, परंतु अंधश्रद्धा किंवा अघोरी श्रद्धा ठेवू नये. समाजामध्ये अघोरी श्रद्धा ठेवणारे किंवा अघोरी कृत्य करणारे बरेच बुवा बाबा भगत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गरीब, कष्टकरी, शेतकरी लोकांची फसवणूक होते. ती होऊ नये, विवेकी समाज निर्माण व्हावा या हिशोबाने आज शेतकऱ्यांना मी हे पोस्टरद्वारे 12 कलमाची माहिती केली. हा फार जादूटोणा विरोधी कायदा खूप महत्त्वाचा कायदा आहे. त्याबद्दल आम्ही जनजागृती केली. शेतकऱ्यांनी मला त्यांचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि अशाच रीतीने आपण विवेकी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरासह परिसरात दिवाळी पाडव्यानिमित्त गवळी समाज बांधवांतर्फे सगर पूजनाचा कार्यक्रम संपन्न. महायुतीचे उमेदवार राम बदाने यांनी नगाव येथील मारुती मंदिर व महादेव मंदिर येथे नारळ वाढवून प्रचाराचा केला शुभारंभ. सत्यशोधक समाज संघातर्फे बळीराजा पूजनाचा कार्यक्रम संपन्न. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या जयंतीदिनी शेतकरी व शेतमजूर यांना जादूटोणाविरोधी कायद्याचे फलक लावून करण्यात आली जनजागृती. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमी तर संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.